आज वंदे मातरम या प्रेरणा गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत। आपल्या सगळ्यांना आशिषजींनी देखील कल्पना दिली की 150 वर्षापूर्वी याचं लेखन हे बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी पूर्ण केलं। खरं तर बंकिमदा हे त्यावेळच्या इंग्रजांच्या सरकारमध्ये उपजिल्हाधिकारी होते, पण ज्यावेळी त्यांनी इंग्रजी सरकारची जुलमी राजवट पाहिली त्यावेळी त्यातनं व्यथित होऊन त्यांनी काही लिखाण सुरू केलं होतं आणि त्याच वेळी गॉड सेव्ह द किंग किंवा गॉड सेव्ह द क्वीन अशा प्रकारचं जे एक ब्रिटनचं राष्ट्रगीत होतं ते गाण्याचा पायंडा हा इंग्रजी हुकुमतीने त्या काळामध्ये काढला होता आणि सर्व कार्यक्रमांमध्ये त्याचं गायन सुरू झालं होतं आणि ते बघून बंकिमदा अत्यंत व्यथित होते आणि या व्यथित वेदनेतून त्यांच्या साहित्यातून एक हा आविष्कार वंदे मातरम नावाचा त्या ठिकाणी तयार झाला।